नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी जोशी आपल्या भक्ती योग यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आहे. येत्या 10 सप्टेंबरला ज्येष्ठा गौरीचे आवाहन होत आहे. ज्येष्ठा गौरीची पूजा खूप ठिकाणी अगदी थाटामाटात केलेली दिसते. पंचोपचार पूजा नैवेद्य होतात, परंतु त्यामागील कहाणी खूप जणांना कमी माहिती आहे. त्यामुळे आज आपण ज्येष्ठा गौरीची कहाणी ऐकणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली आणि आईला म्हणाली, आई आई आपल्या घरी गौरी आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घाटल्यांचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही तुमच्या बापाजवळ जा आणि बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौरी आणीन. मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा बाजारात जा, घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील. बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्याचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबापुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला आणि देवाचा धावा केला. तळ्याच्या काठी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेल्या इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आल्या आहेत म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायकोनं घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपल्या कण्यांनी भरलेली दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ती गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळेजण आनंदाने निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणू लागली. घावन घाटल्याचं देवाला कर. नाही काही म्हणू नको. रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं ऐकलंस का? आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पुर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. त्याबरोबर गाई म्हशींसोबत वासरंसुद्धा धावत आली. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणानं त्याचे दूध काढले. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोस्ती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोस्त्या कशा करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच. मला आज पोस्ती कर.
ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग. गौरीने सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हंड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्यानं धुवावे, ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावणगोड, तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा, सवाष्णीची ओटी भरावी, जेवू घालावं, संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी, देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सफळ संपूर्ण. तुम्हाला आम्ही सांगितलेल्या कथा कशा वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.